रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नई जिंदगी पोलीस चौकीपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या शांतीनगर येथील पाण्याच्या टाकीखाली गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास 22 वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। मयत तरुणाचे नाव उमर मौलाली बिराजदार, वय 22, राहणार सिद्धेश्वर गांधीनगर मठाजवळ सोलापूर असे असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान MIDC पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली की शांतीनगर येथील पाण्याच्या टाकीखाली एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला असून त्याच्यात कोणतीही हालचाल दिसत नसल्याची माहिती मिळाली। तसेच काही अंतरावर एक दुचाकी वाहन पडलेले असल्याचेही निदर्शनास आले। माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक पाहणीत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून उमर बिराजदार याची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून नेमका हल्ला कशामुळे आणि कोणी केला याचा तपास सुरू आहे। घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराजदार, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले। श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले। दरम्यान उमर बिराजदार याचा काही महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता आणि येत्या 2 ते 3 महिन्यात त्याचा विवाह होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असून हत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।